बघा, कोणत्याही मतदारसंघाचा आकडा हे फक्त निवडणुकीचा निकाल नसतो. त्यात दडलेलं असतं आपल्या भारताच्या राजकारणाचं खरं स्पंदन. आज आपण चिंचवडच्या माध्यमातून हेच स्पंदन समजून घेणार आहोत आणि राजकीय बदलाची एक नेमकी दिशा कशी ठरवता येते याचा अभ्यास करणार आहोत. चिंचवड हे केवळ महाराष्ट्राच्या नकाशावरचं एक ठिकाण नाहीये. खरं तर हे एक जिवंत राजकीय कुरुक्षेत्र आहे. इथे रोज देशाच्या राजकारणाची मोठी स्थित्यंतरं छोट्या छोट्या घटनांमधून घडत असतात. इथली कहाणी आहे मोठ्या आव्हानांची आणि त्यातून परत उभं राहण्याच्या धैर्याची. तर आपला आजचा प्रवास एकदम स्पष्ट आहे. आपण सुरुवात करू चिंचवडच्या राजकीय परिस्थितीपासून. मग आकड्यांचं विश्लेषण करू. निकालामागे नक्की काय घडलं ते शोधू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यासाठी एक ठोस रणनीती कशी असू शकते ते पाहू. चला सुरुवात करूया. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी आधी रणांगण समजून घ्यावं लागतं. रणनीती आकड्यांवर नंतर येते, आधी येते जमिनीवरची समज. चला तर मग चिंचवडची जमिनीवरील वास्तविकता काय आहे ते पाहू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला हा एक खूप मोठा आणि सतत बदलणारा मतदारसंघ आहे. शहरीकरण खूप झपाट्याने होते आणि त्यामुळे इथलं राजकारण नेहमीच तापलेलं असतं. का? कारण इथला मतदार जागरूक आहे. तो फक्त मत देत नाही तर जाबही विचारतो. बरं, आता आपण थेट आकड्यांकडे येऊया. असं म्हणतात की आकडे कधी खोटं बोलत नाहीत, ते फक्त सत्य सांगतात. मग ते आवडो किंवा न आवडो. आणि चिंचवडच्या बाबतीत हे आकडे एका मोठ्या राजकीय आव्हानाकडे बोट दाखवत आहेत. विचार करा, या एकाच मतदारसंघात अंदाजे 7,11,000 मतदार आहेत. एवढ्या मोठ्या लोकशाही प्रक्रियेचं व्यवस्थापन करणं आणि मतदारांचा कौल मिळवणं हे किती मोठं आव्हान असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि आता हा आकडा बघा, 1,03,865. हा एकच आकडा ह्या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. चला, या आकड्याच्यात नक्की काय दडलंय ते पाहूया. तर हे आहे 2024चं चित्र. मतदान झालं साधारण 54%. यात भाजपला मिळाली तब्बल 60% जास्त मतं, तर महाविकास आघाडी थांबली साधारण 33-34%. म्हणजे विजयाचा जो फरक आहे तो 1,00,000च्या वर गेला. ही दरीच आपल्याला या निकालाची तीव्रता दाखवून देते. आकडेवारी आपण पाहिली, पण या आकड्यांच्या मागे काय आहे? काय झालं हे तर आपल्याला दिसतंय, पण का झालं? मतदारांनी असा कौल का दिला? चला, या निकालाची चिरफाड करून बघूया. जमिनीवरची 4 मुख्य कारणं समोर येतात. 1. 2020 नंतर विकासाचा वेग कुठेतरी कमी झाला. 2. काही प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 3. सत्ताधारी पक्षात नेतृत्वात बदल झाला. आणि 4. आव्हान देणाऱ्या पक्षाने विरोधी मतांना यशस्वीपणे एकत्र आणलं. ही कारणं कोणत्याही एका व्यक्तीबद्दल नाहीत, तर व्यवस्थेतल्या बदलांबद्दल आहेत. आणि हे आहेत ते मुद्दे जे थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत. वाकड, पुनावळे, रावेतसारख्या भागात पाण्याची तीव्र टंचाई, संपूर्ण IT कॉरिडॉरमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आणि दाट वस्तीच्या भागांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोझावारा. जेव्हा लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्याचा परिणाम मतपेटीवर दिसतोच. आणि या सगळ्या गदारोळात एक गोष्ट आपण विसरता कामा नये. राजकीय भाषणबाजी म्हणजे केवळ आरोप प्रत्यारोप नसतात. ती एक खूप मोठी सार्वजनिक जबाबदारी आहे. प्रत्येक शब्द हा तथ्यांवर आधारलेला आणि प्रत्येक मतदाराच्या सन्मानाचा आदर करणारा असायला हवा. आपल्या लोकशाहीचा आत्मा यातच तर आहे. 2024चा हा निकाल म्हणजे काही एका रात्रीत झालेला बदल नाहीये. हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या 4 निवडणुकांचा प्रवाह बघावा लागेल. ही एका पक्षाच्या बाजूने मतं एकवटत जाण्याची म्हणजे कन्सॉलिडेशनची कहाणी आहे. हा प्रवास बघा. 2009 मध्ये मतदारसंघाची निर्मिती झाली. 2014 भाजपची मतं 45% पोचली. 2019 मध्ये ती 54% गेली आणि 2024 हा आकडा 60% पुढे गेला. म्हणजे एका बालेकिल्ल्याची उभारणी कशी झाली हे आकडेच आपल्याला सांगतात. इथे 2 गोष्टी अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला भाजपचा मतांचा आलेख सतत वर जातोय आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची मतं एका विशिष्ट मर्यादेत अडकून पडली आहेत. ही वाढणारी दरीच विरोधी पक्षासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. ह्या परिस्थितीचं विश्लेषण आपण 4 आघाड्यांवर करू शकतो. पहिली, निवडणुकीची आघाडी, जिथे आव्हान देणारा पक्ष मतांमध्ये खूप मागे आहे. दुसरी, संघटनात्मक आघाडी, जिथे कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं कमी पडतंय.
तिसरी कथानकाची आघाडी म्हणजे नॅरेटिव्ह, जिथे विकासाच्या मुद्द्याला तोडीस तोड उत्तर देता आलेलं नाही. आणि चौथी संसाधनांची आघाडी, जिथे पैसा आणि ब्रँडिंगमध्ये मोठी तफावत आहे. आत्तापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता वेळ आहे त्यावरच्या उपायांची. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही पक्ष कोणती ठोस पावलं उचलू शकतो याची एक डेटावर आधारित ब्लूप्रिंट आपण पाहूया. कुठल्याही रणनीतीसाठी स्वॉट विश्लेषण महत्वाचं. ताकद काय आहे, तर उमेदवाराचं वैयक्तिक जनसंपर्काचं जाळं. कमकुवतपणा काय, तर आघाडीतले अंतर्गत मतभेद. संधी कुठे आहे, तर पाणी, वाहतूक यांसारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये. आणि धोका कोणता, तर सत्ताधारी पक्षाची प्रचंड ताकद आणि संसाधने. आणि ही आहे पुनरागमनाची 90 दिवसांची शिढी. निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवार निश्चित करा. 60 दिवस आधी लोकांच्या समस्यांवर ठोस वचननामे द्या. 30 दिवस आधी प्रचाराची तीव्रता वाढवा. आणि शेवटच्या आठवड्यात प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ही एक शिस्तबद्ध आणि वेळेवर आधारित योजना आहे. आजच्या जगात डिजिटल रणनीतीशिवाय निवडणूक जिंकणं जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे डावपेच म्हणजे प्रत्येक परिसरात विश्वासार्ह संवादासाठी व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करणे, स्थानिक समस्यांवर काम करतानाचे इंस्टाग्राम रील्स बनवणे, सत्ताधारी पक्षाच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी रोज रियालिटी चेक पोस्ट्स टाकणे आणि लोकांचं मत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप पोलचा वापर करणे. पण हे सगळं करत असताना एक नैतिक चौकट खूप महत्त्वाची आहे. प्रभावी संवाद म्हणजे काय, तर मतदाराचा आदर. कोणताही डिजिटल प्रचार, मग तो व्हॉट्सॲपवर असो किंवा कुठेही, तो लोकांच्या परवानगीनेच झाला पाहिजे. त्यांच्या खाजगीपणाचा, त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान केलाच पाहिजे. हा आपला राष्ट्रीय मापदंड आहे आणि विश्वासाचा पायासुद्धा. तर आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही सगळी रणनीती, हे आकडे, हे डावपेच, ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? निवडणूक जिंकणं हे कधीच अंतिम ध्येय असू शकत नाही. ते केवळ एक साधन आहे, प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी. आणि म्हणूनच हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न. डेटा आणि तंत्रज्ञानाच्या या युगात प्रशासनाचं हृदय अजूनही माणसामाणसांमधला विश्वासच आहे का? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल आयडी आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 08042041602. आमचा उद्देश राजकारणाच्या पलीकडचा आहे.